नमस्कार मंडळी. त्याच पद्धतीने जर मुगाची भाजी खाऊन कंटाळा असेल ना, तर एकदा ह्या पद्धतीनं करून बघा. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी पण नक्की आवडेल. त्यासाठी मी 1 वाटी मूग घेतले, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. मुगाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं. त्यामध्ये 1 टोमॅटो उभा चिरून घातला, 2 कांदे घातले, तमालपत्र, लसूणच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद घातली, थोडंसं तेल घातलं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या. हे चांगलं शिजल्यानंतर बघा अशा पद्धतीने विस्करनं हे चांगलं सगळं घोटून घेतलं. साधारणपणे 30% मूग मी चांगले असे मिक्स करून घेतले. एका कढईमध्ये मी तेल घातलं, त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, लसूणच्या पाकळ्या, तमालपत्र, मोठी वेलची, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिंग घातलं. कांदा चांगला भाजल्यानंतर मी टोमॅटो बारीक चिरून तो घातला. थोडीशी हळद, लाल तिखट, त्याबरोबर कांदा लसूण चटणी, थोडंसं मीठ घातलं. पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून टोमॅटो मऊ पडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर आपण जे शिजवून घेतले ते मूग घातले. थोडंसं घट्टसर वाटते म्हणून मी थोडंसं गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायला चांगली उकळी काढलेली. गरमागरम वरती मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने केलेली ही मुगाची भाजी तयार आहे. सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला घालायचा. नक्की कशी वाटली भाजी मला कमेंटमधून कळवा.